दादा इंजिनिअरिंग करू काय? पैसे आहे काय? ग्रॅज्युएशन करू काय? नोकरी भेटा ना काय? नाही. दादा ITI ऍडमिशन घेऊ काय? काय ITI कॉलेज वॉलेजले गे मस्त माहोल होते. हाव रे माहोलच्या नादात काय जिंदगी खराब करशील का त्याची? कॉलेज शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा ITI शिकून जर कोणी रोजगारावर लागत असेल तर काही वाईट आहे काय? एकटच्या मायाबीन रोजगारावर लागत नाही तर स्वतःचा बिझनेस तरी सुरू करण तो पैसा तर कमावन. काय ITI अबे शिकाचे 500 रुपये भेटते दर महिन्याले विद्यावेतन. 500 रुपये? किती ट्रेड आहे तिथं? अबे 72 पेक्षा जास्त ट्रेड आहे महाराष्ट्रात. एक वेळ सेतूत जाऊन त्या फॉर्म भरला का तुले सारे ट्रेड पाहता येते. ऑप्शन फॉर्म भरताना ज्याच्यात तुला आवड आहे ना ते क्षेत्र निवडायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे ना, बेरोजगाराले बायको नाही भेटत रे. म्हणून बाकीचं उलट तिलट शिकून बेरोजगार झाल्यापेक्षा ITI शिकून रोजगारावर लागा बे. कमी कमी पोरी तर भेटन, नाही तर बेकारावर येणार का? हॅलो सायबर कॅफे. अरे ते ITIचा फॉर्म भरायचा होता आपल्याला. काय कागदपत्र लागते? अरे बा, आलो 2 मिनिटात. लहान हुशार आहे काजू. कसा गेला पटकन पोरीचं नाव काढल्यावर. चल तू ऍडमिशन करून देतो. सेतूत जाऊन फॉर्म भरायचा आणि ITI जाऊन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं. व्हेरिफिकेशन झालं का समुपदेशन केंद्रात जाऊन फॉर्म सबमिट करून द्यायचा. मग ते देतात आपल्याला एक पावती. हे पावती भेटली सोबत आपल्याला हे लिफलेट भेटलं. याच्यावर काही सगळं ट्रेड दिले आहे. आता आपल्याला जो ट्रेड पाहिजे आपल्या ऑप्शन फॉर्म मध्ये जाऊन भरून द्यायचा. दिवस कमी आहे बरं. लवकर ऍडमिशन कन्फर्म करा म्हणजे आपण प्रोसेस मध्ये उतरलो.